नमस्कार मंडळी, बिग बॉस मराठी 5चा विजेता आणि प्रसिद्ध रील स्टार सूरज चव्हाणचा बहुचर्चित झापूक झुपूक हा चित्रपट 25 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केला आहे. तर जिओ स्टुडिओने या चित्रपटाची निर्मितीची जबाबदारी सांभाळली. तर केदार शिंदे यांना या चित्रपटाकडनं खूपच अपेक्षा आहेत, कारण केदार शिंदे यांचे या अगोदरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसले. त्यामुळे साहजिकच झापूक झुपूक या चित्रपटाकडनं ते नक्कीच अपेक्षा ठेवून असतील. अशातच आता या बहुचर्चित चित्रपटाचं 4थ्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. सूरज चव्हाणच्या या चित्रपटाबद्दल टीजर व ट्रेलर नंतर लोकांमध्ये जेवढी क्रेज पाहायला मिळत होती, तेवढे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर दिसत नाहीये. परिणामी हा चित्रपट फार चांगली कमाई करू शकलेला नाही. सलग 4 दिवस या चित्रपटाने लाखांमध्येच कमाई केली आहे. तर जाणून घेऊया चित्रपटाचं 4 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन. तर चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणाऱ्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार झापूक झुपूकने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी देखील या चित्रपटाने 24 लाखाचाच गल्ला जमवला. तर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूरज चव्हाणच्या चित्रपटाने 19 लाख रुपयाचं कलेक्शन केलं. तर चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी झापूक झुपूक या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले. त्यामुळे 4 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन हे 81 लाख रुपये झाले. दरम्यान या चित्रपटाचं बजेट 5 कोटीच्या आसपास असल्याचं सांगितलं जाते. तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ सिनेमा निर्मित झापूक झुपूक हा चित्रपट आज मंगळवारी म्हणजेच 29 एप्रिल रोजी प्रेक्षकांना फक्त 99 रुपयाला थिएटरमध्ये पाहता येणार आहे. निर्मात्याने सूरजच्या चाहत्यांसाठी ही खास ऑफर जाहीर केली आहे. तर तुम्ही सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट पाहिला का? पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला, सूरजचा अभिनय कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.